राज्यातील 4 ठिकाणी बॉम्ब हल्ले होणार असल्याचा मेल आलाय। बीड, धुळे, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 ठिकाणी ईमेल पोस्ट विभागाच्या मुख्य कार्यालयाला मेल आल्याची माहिती आहे। तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयामध्ये दुपारी 12:10 सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्ब स्फोट होणार आहे। सर्वांना तातडीने बाहेर काढा अशा आशयाचा मजकूर असलेला कोइंबतूर या शहराचा उल्लेख आहे। मेल आल्यानंतर याबाबतची सूचना राज्यभरातील सर्व पोस्ट कार्यालयाला देण्यात आली होती। त्यानुसार बॉम्ब शोधक पथकाने तातडीने पोस्ट कार्यालयात दाखल होत या ठिकाणी तपासणी केली। कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं, परंतु अचानकपणे झालेल्या तपासणीमुळे पोस्टामध्ये दाखल झालेले नागरिक मात्र काही काळ गोंधळले होते। मेलद्वारे मिळालेल्या धमकीनंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। बॉम्ब शोधक, वेगवेगळी पथकं आणि पोलीस तातडीने या ठिकाणी तपासणी करत आहेत। बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा मेल आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरचे जे मेन पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिसला मात्र एक मेल आलेला आहे आणि बॉम्बने उडवून देण्याची धमकी मात्र या ठिकाणी मिळालेली आहे। त्यानंतर मात्र पोलीस देखील अलर्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र हे पोस्ट ऑफिस आहे। या ठिकाणी मात्र आता जो मेल आलाय त्यानंतर मात्र सगळीकडे खळबळ उडाली आहे आणि या ठिकाणी मात्र जे काही बॉम्ब पथक आहे ते शोधण्यासाठी मात्र या ठिकाणी हजर झालेले आहे आणि या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉडचे पथक देखील हजर झालेले, या ठिकाणी डॉग देखील आहे आणि कर्मचारी मात्र आता चप्पा ह्या ठिकाणी आपल्याला छानून काढताना देखील आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो हा पूर्ण कॅबिनचा ताबा मात्र आता ते स्क्वॉड जे पथक आहे त्यांनी घेतलेलं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि पूर्ण कोपरा जो आहे तो या ठिकाणी मात्र चेक करण्यात येत आहे आणि या ठिकाणी मात्र खडा खडा तपासून घेण्याचा प्रयत्न करत कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मात्र पोलीस अलर्ट असल्याचं देखील या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मात्र आता जे काही धमकी आलेली आहे ती कोणी धमकी दिली, काय दिलेले याचा तपास मात्र पोलीस अधिकारी करत आहेत। त्यामुळं पोलीस अधिकारी मात्र या ठिकाणी हजर झाले आहेत आणि या ठिकाणी मात्र त्या जे काही पोस्ट ऑफिस आहे याची मात्र आता कसून चौकशी आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळते।